नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या कोकणी माणसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जर मागचा ब्लॉग बघून असाल तर नक्की जाऊन बघा, कारण मागच्या ब्लॉगमध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग गेलेले असो. आणि आपण आता जस्ट असो मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये. आणि इंदोरमध्ये आता आपण मस्तपैकी या साईडला मागे बघू शकतो. माझ्याकडे मागेच इंदोरचा राजवाडा पॅलेस हा, मेन पॅलेस म्हणतात ना राजवाडा, तो मागे हा तुमका पूर्ण दाखवते बघा बॅक अँगलने. तर मंडळी ह्यो बघा, ह्यो असा इंदोरचो राजमहल म्हटलं तरी चालत, इंदोरचो पॅलेस. आणि आमचे सगळे पोरगे असत ना ह्या साईडला तर गोटी सोडो पितात. आता आम्ही पण जाऊया. मी पण घे ना व्हिडिओ काय जायला मी घेऊन ग्लास घेऊन सांभाळून यांनी घाई गेल्याने म्हणून आता लिंबू सोडा पिऊन दिलो गोटी सोडा. आता हे राज पॅलेस आहे, त्याच्यासमोर जरा फोटो वगैरे काढतो. ते गणू आता आमचं मस्त वगैरे सगळे फोटो आता काढूचे जरासे. आणि आता आपण जाणार आहोत सराफा बाजारला जाणार आहोत. मस्तपैकी नाईट लाईफ इंदोरची बघण्यासाठी मस्तपैकी. आणि फूड लाईफ आपण खायची कसा चाललेला, फूड कसा इकडचा इंदोरचा. सराफा बाजारामध्ये सकाळचं गोल्डचा बाजार पूर्ण सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. नंतर 9 नंतर गोल्डचा बाजार बंद होऊन रात्री 10 ते रात्री 2 वाजेपर्यंत पूर्ण फूड स्टॉल लागतात. आता मस्त की थंयच जाऊचा, त्याच्या आधी फोटो वगैरे काढूया आणि मग थंय जाऊया. चला तर मग जाऊया सराफा मार्केटमध्ये. आम्ही निघालोय सराफा बाजारात बघूया आपल्याला काय काय मिळणार आहे खाण्याची. तरी आम्ही जिज्ञासा म्हणजे अशी आशा खूप ठेवलो की वेगवेगळे काहीतरी पदार्थ मिळतले, ह्या मिळतले. तरी अजून बाजार काय लागलो दिसत नाही जवळपास. तरी पुढे असतो बघूया. सुशी विशी काय काय सुशी खाऊची साईडला जो उजव्या साईडला दिसतो ना, ह्यो पूर्ण फोर्ट आहे, इंदोर फोर्ट. आणि मस्तच नाईट लाईफ ठीक आहे. ह्या ठिकाणी सकाळी गोल्डन मार्केट असतं पुढे, ही पूर्ण लेन आती. आपण पुढची लेन पण बघूया, एक्सप्लोअर करूया. ते बघा पुढे पब्लिक पण तुमका दिसत असतील थोड्या लांबवरना. थंय जवळ जाऊया, मग तुमका सगळं दाखवते. चला आईलं आता सराफा मार्केट. वाव, इंदोरची नाईट लाईफ मध्य प्रदेशमधली फर्स्ट. माझं तरी फर्स्ट एक्सपिरियन्स मध्य प्रदेशमध्ये. आता बघूया कसं एक्सपिरियन्स तो जाता. तो रबडी, रसगुल्ला, गुलाबजामुन सगळं हळू आता सुरू होता. आता सुरू होणार थोडा सुरू होता बघा. संगम पान कॉर्नर. हे बापू भारी जागी रे या. हे बघा माझ्याकडे तंदुरी चाय वेगळा. आमचे पोरगे फिरतात फक्त. बडा सराफा बाजार हे बघा सराफा बाजार इंदोर. मस्तच काय काय जिन्नस वेगवेगळे दिसतात, ट्राय करूया. वाव, स्प्रिंग रोल्स. चॉकलेट वर्लपूल. आम्ही नुसते फिरतो, काय खाऊचा ना कळत नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी असा कन्फ्युजन होता पिक करण्यासाठी एकच. त्याच्यामुळे जस्ट फिरणं चालू असा, एक्सप्लोअर करणं चालू असा. जस्ट रे आता इलो मी कुल्फीच्या स्टोअरला आणि तुमका एक मस्त मॅजिक दाखवते. यो गोल्ड, ए दादा सोना ही सोना. वास पैसा. हे असत इंदोरचे कुल्फी ब्रदर्स. सकाळी यांचो सोन्याचो व्यापार चाललेलो असता आणि रात्रीचो या कुल्फीचो व्यवसाय ते चालवतात. चला आता फर्स्ट आपल्या डिश गार्लिक नान आणि दाल मखनी आहे ना. गार्लिक नान आणि दाल मखनी सगळे पहिले ट्राय करतात. काय नंतर आम्ही टेस्ट करूया थोडासा, ट्राय करूचा. आज वीकेंड असल्यामुळे जास्त माणसं असतात, गर्दी खूप आहे. आता सेकंड डिश पण इलेली असं आपली शाही पराठा. थांब रे माका पण घेऊन दे. व्हिडिओ शाही पराठा. एक्स्ट्रा नको मागू, बस झाला.
टेस्ट करणार, नाही आवडलं तर ऑर्डर नाही आम्ही देणार असं. मला नाही आवडलं. माका पण नाही ऑर्डर देतच नाही आम्ही. चांगला नाही लागत. तरी बरं लागलेला. मग एवढी खास नाही. एवढाच होता. एवढा खास नाही. पराठा ठेवतीत काय अरे वा कसं आहे. चला आता थर्ड डिश पण इथली आपली रोटी आणि दाल मखनी. काय पनीर आहे ना. हो पनीर तडका, रोटी आणि पनीर तडका. हा 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 टेस्ट करूया आधी पहिली पनीर आहे रे. हा हा तडका बुवा. जबरदस्त. खतरनाक ह्या आवडला. पहिल्या 3 डिशमधला ह्या आवडला. आता ही चौथी प्लेट असा पनीर आणि नान पराठा वगैरेची. पनीर खतरनाक लागतं एकदम ह्या ठिकाणचा. 1 नंबर रेट. तू खाणारच व्हेज पुलाव. पनीर 1 नंबर. पनीर 1 नंबर. 5 आउट ऑफ 5. सगळे सुटले बघा. एक सुटी एक प्लेट घेतली काय सगळे सुटायचा. मस्त तंदूर मोमोज. हीच मजा असतो सगळे बाहेर खाताना एकदम मस्त. मी 4 रोटी. बापूला काय मोमो पाहिजे. चला आता खाऊन झालेला 3-4 आयटम तरी. आता पुढचे न्यू ट्राय करायचं काहीतरी. गर्दूश खूप. ओंकारच्या अंगात घुसल्या नाही कोणतरी खाल्यानंतरच. मार्केट सर्राफा मार्केट. सगळे भगवीवाले आमचेच आहेत. सब कुछ व्हरायटी 1 नंबर. चीज कटर चाट, रॉयल कटर चाट, कुल्लड पिझ्झा. वो कोरियन हॉट डॉग. चला तर माझा रबडी वगैरे ट्राय करूया सगळा. स्वीटसाठी सीताफळ रबडी. ह्या साईडला व्हेरिएशन्स आहेत खूप बघा. ह्या काय मागवलास. रसमलाई, शाही रबडी, सीताफळ रबडी. एंडिंगच. चला तर मग आता गोडाचा खाऊन झालेला. मालपुआ रबडी आणि या सीताफळ रबडी हे खातात बघा मस्त एकदम. आणि ह्या बघा व्हरायटी बघा एवढी. या सीताफळ रबडी, केशरी श्रीखंड, रबडी मालपुआ. खूप सारी बघू नसतात तेवढी व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध असा. सराफा मार्केट. येस. चला तर फायनली आपला खाऊन वगैरे झालेला असा. आणि बस झाला खूप झाला. आता बाहेर निघाय थोडा. बाकीचे पोरगे आतमध्ये असतात. आम्ही 4-5 जण असतो जे पुढे निघालो बाहेर. बाकीचे सगळे खातात अजून आतमध्ये. ते बाहेर गेल्यावर त्यांना पण भेटाय तो सर आपण बाहेर निघाली मार्केटमध्ये. खूप गर्दी आहे कारण फ्रायडे नाईट आहे. फ्रायडे नाईटला गर्दी खूप असते कारण सॅटर्डे संडे सुट्टी असतं ना. त्याच्यामुळे गर्दी ती असंच. आणि प्रेक्षक वगैरे भाविक वगैरे असतात ते पण येतात या ठिकाणी. त्याच्यामुळे गर्दी ही सराफा मार्केटला असतात. चला तर जामून शॉट लावून झालेले आहेत. मीठ आणि बरोबर मस्त लागतं एकदम खतरनाक. आम्ही कसले तुम्ही मारता ते शॉट मारत नाही हे तरी मारूया म्हटला. चला तर माझा झालेला आपला सगळा कार्यक्रमावरून. आणि आता आपण चाललो परत आपल्या कारकडे, गाडीकडे, ज्या गाडीने आपण इलो या ठिकाणी. नागचोळा बघून असेल तर नागचोळा नक्कीच बघा मस्त. त्याच्यात पण धमाल गेलेली होती. आणि आता आपण चाललो काही चाललो रे सांग. उज्जैनला. आता उज्जैनला जायचं आपल्या हॉस्टेलमध्ये हॉटेल स्टे करूचा होता. मग तिकडे राहून मग दर्शन घेऊचा. महाकाल दर्शन वगैरे सगळं असतं. त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. परत आपण इले असो राजवाड्याकडे. इंदोर राजवाडा पाठी असा. लाईट्स आता ऑफ झालेली असत कारण आता वाजन पण गेले तशी 12:30 होऊन गेलेले असत ऑलरेडी. आणि आता आपल्या कारकडे येलो परत. आणि मग आता सगळे येतात त्या वाट बघूया आणि जाऊया. 300 रुपयाची जिलेबी. आणू तुम्ही थेट टाकला असते ना. मला काय गुरु माझ्या जगभर बहिण दाखी घेऊन
300 की किलो भी 300 की. वही जोडी खाणे बघ टाकून दे. हो बस झाली. हे कोण खाणार आहे? कसं वाटलं सराफा मार्केट? एकदम मस्त मनसोक्त जेवलो. तुम्ही खूप ट्राय केला आमच्या पाठीरावलेला. अरे काय खा जांभूळ शॉट जामुन शॉर्ट्स मग कशी दाखवले बघा ते. मारला बहिण जांभळा अर्गीत लागली ती. हा बघडे बा प्युअर जांभूळ. जामुन शॉर्ट्स इंका काय पसंत पडत नाही आमका पसंत पडलेले आहेत. कोण करू चला हे आता उज्जैनला गेल्यावर भेटा. चला तर म्हणजे आता फायनली आपण इलेलो असं रूमवर. आणि ही बघा आपली रूम असा म्हणजे ह्या बघा या साईडने एंट्रन्स असा. एंट्रन्स आल्यावर मग ह्यो एक बेड हा लॉज मास्टर्स बेड आणि ह्या साईडला पण दुसरं एक मास्टर बेड आणि ह्या बाजूक एक वॉशरूम. सगळे झोपले जातात आणि आता पत्त्यांचा डाव मांडूचा त्याच्यामुळे सगळे जमा झालेले आहेत. हे 3 आम्ही इथे 3 जण आहोत आणि त्या साईडला अजून 4 जण आहेत म्हणजे त्या साईडला एक रूम आहे. पत्तो थंय होतो आता थंयसून इलेलो असा. आता पत्त्यांचा डाव मांडणार आहोत आम्ही मस्तपैकी. पत्ते खेळणार त्याच्यामुळे त्या खेळताना तुमका दाखवते थोडा. चला तर मग आता हे रूम आता तुमका दाखवले आणि आजचं लॉक कसं आलं तो नक्कीच सांगा. आणि आता मार्केटमध्ये गेलेलो आपण. खायचं मार्केट झाले सराफा मार्केट कसा वाटला तर नक्कीच सांगा. आणि थंय पण मस्ती जशी केलं ती कशी वाटली ती नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ काय करायची चॅनल सबस्क्राईब करू नको आणि कमेंट करून नक्की सांगा. ते वगैरे खान झालेले असत. आता म्हटलं उज्जैन नाईट व्ह्यू बघूचो त्याच्यामुळे सगळे पोरगे हे बघा बाहेर पडलेले असत. आता वाजलेत रात्रीचे 4:15 आणि त्याच्यानुसार आता सगळे पोरगे बाहेर पडलेत. तर बघूया काय काय बघू गावत आता उज्जैनला. काय झाला रामदेव बाबा काय हे रामदेव बाबा शिष्य सतर्कला बाळा. काय सुकान व्हायना सगळा बसा इलस लेकरा बरा केलं काय तर भला करा हो भला कर तुझा भलाच झाला आतापर्यंत. त्याच्यापर्यंत भला माझ्याकडे हा काय पाठी लागली पण खर्च अरे हो काय करू त्याला का आड्याचा 5 झाडाचं उधळून खाऊ काय तर काय भेटताला तुमच्या पाटल्या राग आजयने कुठून ठेवलेली. आजारी कुठून ठेवले पाय पाठी भस्म आरती चालू आहे. तुमका ऐका घेता की नाही तर माहित नाही कॅमेऱ्यामध्ये आणि स्पीकर मध्ये मागे भस्म आरती चालू आहे. शांत राहा एक सेकंड शांत राहा. बघा तुमका ऐका गेली असली तर दाखवतो प्रयत्न केलाय. आमका ऐका घेता स्पीकर लावले आमका जावचं होता त्या साईडला पण आम्ही ह्या रस्त्याने गेलो आणि तो रस्तो असोच त्या साईडने फिरान असो त्या साईडला जावचं लागतलो किंवा ह्या साईडने असो गोल फिरान जावचं लागतलो. आमका थंय जावचं होता. आता जाव वाजतले 5 त्याच्यापेक्षा म्हटलं आता रूमवरच जाऊया. हे बघा हे सगळे चालले पाठी. आता काय करणार बाकी सकाळी फिरणारच होतं तसं पण तुमका पुढच्या व्लॉगमध्ये तर दाखवीनच मी जाऊल्यास. आणि आता मस्त की रूमवर जाऊया झोपाय वगैरे थोडाफार असं विचार चाललो आणि मस्त की सकाळचा मस्त वाटा फिराक बाहेर असं खतरनाक एकदम. आता भस्म आरती सुरू झालेली आणि आता संपली सुद्धा. शेवट भस्म आरती मंगळाष्टक वगैरे म्हणतात वाटतं. ती मंगळाष्टक आम्ही ऐकला होता शिव आणि पार्वतीची मंगळाष्टका. मग ती ऐकायला झाली आहेत आणि आता परत रूमवर चाललो आम्ही. असंच सगळे बाहेर लागले असं फिरायचं मस्त मजा.